जिल्हा न्यायालय भरती 2023-24 शिपाई हमाल व लिपिक या पदासाठी मित्रांनो नवीन अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे. अत्यंत लेटेस्ट अपडेट आहे आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील ऑफिशियल आणि ऑथेंटिक अपडेट जे आहेत ते तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. जसे की तुम्हाला माहिती होती मित्रांनो, सुप्रीम कोर्टाचा ऑफिशियल निर्णय जो आहे तो लोक अदालतमध्ये होणार होता, परंतु मित्रांनो आता तो निर्णय जो आहे तो लोक अदालतमध्ये होणार नाही. आता लोक अदालतमध्ये निर्णय होणार नाही म्हणजे नेमकं काय होणार आणि कधी तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती तुम्हाला प्राप्त होणार किंवा पाहायला मिळणार त्याच्याविषयीच अपडेट जे आहे ते आलेले आहे. आणि आता हे अपडेट अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो, कारण की भरपूर दिवस झाले विद्यार्थी वाट पाहत होते आणि एक नवीन गोष्ट म्हणजे लोक अदालत ही सिस्टीम जी आहे ती इंट्रोड्यूस केली होती त्यांनी. परंतु मित्रांनो आता यामध्ये यात निर्णय होणार नाही. आता तो कशामुळे होणार नाही आणि याचे काय कारण आहे, तसेच तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार त्याचविषयीच मित्रांनो हे अपडेट आलेले आहे. चला तर तेच अपडेट आपण व्यवस्थित संपूर्ण समजून घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला जर माहितीच आहे मित्रांनो, आपण कालच 26 तारखेला अपडेट जी आहे ती आपल्या चॅनलवर दिलेली असेल. जर रेग्युलर सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला त्याच्याविषयी सर्व गोष्टी जी आहे ते माहिती असणारच आहेत. परंतु मित्रांनो जर चॅनलवर नवीन आलेला असाल तर तुम्हाला कालची अपडेट देखील एक शॉर्टमध्ये सांगतो आणि आत्ताची लेटेस्ट अपडेट देखील तुम्हाला लगेच सांगतो. अगोदर निर्णय जो आहे तो होणार होता लोक अदालत म्हणजे मित्रांनो 3 ऑगस्टपर्यंत एक नवीन त्यांनी सिस्टीम चालू केली ती 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे. तर त्याचा निर्णय जो आहे त्यात तडकीफड म्हणजे फास्ट निर्णय जे आहेत ते होत असतात. परंतु मित्रांनो आता हे जे ऑफिशियल्स आहेत वकील त्यांनी काय केलेले आहे तर त्यांनी आता त्यामध्ये निर्णय घेण्यासाठी त्यांनी आता कॅन्सल केलेले आहे. म्हणजे त्यांनी सांगितलेले आहे की आम्हाला जिल्हा न्यायालय भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट आहे. उच्च न्यायालय मुंबई हे सदर केसमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसून ते केस लढणार आहेत अशा आशयाची नोटीस मान्य उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांनी दिलेली आहे आणि तसे आज समजलेले आहे. म्हणजे मित्रांनो एक नवीन नोटीस देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार, त्याच्याविषयी देखील अपडेट आपण पुढे देणारच आहोत. त्यामुळे लोक अदालतमध्ये आता हा विषय घेतला जाणार नसून पुढील तारखा ज्या आहेत त्या कंटिन्यूअस भेटत राहणार आहे. ही बातमी मित्रांनो आता भरपूर विलंब तर अगोदरच झालेला आहे, परंतु आता सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधीपर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार तर त्यासाठी मित्रांनो थोडा विलंब तर नक्कीच होणार आहे आणि भरती रद्द तर होणार नाही. परंतु भरपूर विद्यार्थी विचारत आहे सर आता पुढील निर्णय कधी येणार किंवा तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती कधीपर्यंत पाहायला मिळणार, तर त्याविषयी अपडेट अगोदर सांगतो. सर्वात प्रथम आता 3 ऑगस्टपर्यंत तर तुम्ही चान्सेस कमी आहेत, कारण की 27 ते 3 ऑगस्टपर्यंत लोक अदालत जी आहे सिस्टीम चालू होणार आहे. त्यामुळे तोपर्यंतची तुम्हाला डेट जी आहे ती भेटू शकत नाही. त्याच्या पुढील डेट्स ज्या आहेत त्या रिझर्व केलेल्या आहेत. आता त्याच्या पुढील डेट्स ज्या आहेत त्या कोणत्या आहेत तर त्याच्या पुढील डेट्स आहेत मित्रांनो जुलैचा दुसरा आठवडा म्हणजे मित्रांनो जवळपास 8 ते 10 जुलै या दरम्यान तुम्हाला काही नवीन अपडेट्स जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत. नवीन अपडेट्स कोणते असणार आहेत तर मित्रांनो एक फायनल निर्णय जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता त्या फायनल निर्णयामध्ये 2018चे वेटिंगवर राहिलेले विद्यार्थी म्हणजे सिलेक्शन लिस्ट ऑब्लिक वेटिंग लिस्टवर राहिलेले विद्यार्थी त्यांच्या बाजूने जर निर्णय लागला तर लागू शकतो किंवा दुसऱ्या जे 2023-24चे विद्यार्थी आहेत त्यांच्या बाजूने देखील लागू शकतो. म्हणजे जवळपास मित्रांनो तुम्हाला आता फक्त 1 महिनाच फक्त वाट पाहायची आहे आणि त्याच्यानंतर जवळपास 7 ते 8 ऑगस्ट नाही तर जुलैपर्यंत तुम्हाला तुमचा निर्णय जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसातच म्हणजे 20 जुलैपर्यंत तुम्हाला तुमची सेकंड आन्सर की जी आहे ती भेटून जाणार आणि पुढील ज्या गोष्टी आहेत स्वच्छता चाचणी असेल, चापल्यता चाचणी असेल किंवा तुमचा इंटरव्ह्यू असेल तर तो देखील लवकरच कंडक्ट केला जाणार आहे. म्हणजे फक्त विषय काय राहिलेला आहे तर फक्त निर्णय येण्याचा. एकदाच का निर्णय आला की पुढील प्रोसेस ज्या आहेत त्या कंटिन्युअसली फास्ट मोडमध्ये चालू होतात आणि त्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.